नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातले जवळपास 300 पशुपक्षी हे आज सकाळपासून भुकेलेले आहेत। त्यांना पाणी मिळालेलं नाहीये कारण त्यांची काळजी घेणारे कर्मचारी हे वेतनवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेत। इथल्या कर्मचाऱ्यांना दिवसाला केवळ 90 रुपये पगार मिळतो। या संपामुळे जिथे रोज 71 कर्मचारी असतात तिथे आज फक्त 2 कर्मचारी कामावर आलेत। महत्त्वाचं म्हणजे अजून तरी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या प्रशासनानं या संदर्भात कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि नागपूरचं तापमान हे 41 ते 42 अंश सेल्सिअस इतकं आहे। महाराज बागेच्या फक्त मुख्य दरवाजालाच कुलूप लागलेलं नाहीये तर स्थिती किती वाईट झालेली आहे हे आपण बघू शकता। हा समोरचा रस्ता आहे, दोन्ही बाजूला मोठमोठाले पिंजरे आहेत आणि हा रस्ता पूर्ण सामसूम आहे। एकही प्रेक्षक इथं दिसत नाहीये कारण प्रेक्षक भरपूर आले होते, पण काही घटना घडली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही असं इथं जे 2च कर्मचारी हजर होते त्यांनी सांगितलं। पाठीमागच्या भागाला गेले तर ते जनावरं जे रात्रीचे असेच कोंडलेले होते ते तसेच बघायला मिळतात। रात्रीचं त्यांचं अन्न हे संपलेलं आहे। आज त्यांना कोणीही जेवायला दिलेलं नाहीये, नव्यानं त्यांना पाणी देण्यात आलेलं नाहीये। अत्यंत वाईट असे हाल इथं झालेले आहे। सर्व पिंजरे हे साफही झालेले नाहीये। त्यामुळे खरंच जर का ह्या परिस्थितीतून आज कुठला मार्ग काढला गेला नाही तर हालत खरंच खराब आहे। आज संध्याकाळी सुद्धा जेवण येणार। परत एकदा ही 300 जी प्राणी आहेत त्यांना परत आज संध्याकाळपर्यंत जेवण देण्याचा प्रयत्न करू असं जरी अधिकारी म्हणत असले तरी आज या 42च्या तापमानामध्ये यांना जे सकाळपासून पाणी आणि अन्न मिळालेलं नाहीये याचं उत्तर कोण देईल हा खरा प्रश्न आहे।